छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शेजाऱ्याच्या घरी नको, आमच्याच घरात जन्माला या. सुंदरे बरं माझ्या मनातलं बोलती ग लगेच. ही काय आता पिढा, मी काय अंतर्ज्ञानी आहे जी तुम्हाला बोलायचे तीच बोलायला. अयो ताजी, अक्काला जी मारायचं होतं ती तुम्हाला मारायचं होतं. कुठं आपण तिघ जणच आहे ती, बोला ती मग. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शेजाऱ्याचं नाही आमच्या घरी जन्माला या. धन्य त्याची जाऊ माता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. सुंदरे बघ बघ आपल्या महाराजांबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम आहे. हा सगळी लोक एकत्र येऊन जयंती साजरी करायची तयारी करतात. अहो साहेब, मला तर वाटतं ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? थांब 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 गाडी थांबव गाडी थांबव गाडी थांबव. कशाला थांबायचे साहेब, नसती बाला मग दोघे डोक्याला. अहो कसली बालामत म्हणताय डोक्याला? अहो एखादा संकटात सापलाय त्याला मदत करण्याऐवजी आपण असंच निघून गेलो हे आपल्याला शोभतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त सळसळतंय माझ्या अंगामध्ये. मी माझं पहिलं कर्तव्य पार पाडणार आणि मगच पुढे जाणार. चल ग सुंदरे आपण मदत करू त्यांची. अहो हा तर जिवंत आहे की. अरे पोरग रक्ताच्या थारोळ्यात पडलंय, त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी कुशाल फुटो आणि शूटिंग काढत बसलाय. अरे वेळेत त्याला दवाखान्यात नेलं तर जीव तर वाचल ह्या बिचाऱ्याचा. हा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. सुंदरे उचल आपूस नेऊ दवाखान्यात त्याला. उचल उचल. अरे उचला, लाज आहेत का नाही? उचला. या अल्लाह मेरा बेटा, या अल्लाह हसन हसन मेरा बेटा, क्या हुआ तुम्हें हसन हसन? तुमचं पोरग आहे का हे? हाँ हो सर. हा तुमचं पोरग तर मग असं सोडून जातात का मग? हा एखाद्याला मदत केली असं तर आज निघालं ना तुमचं चूक पोरग. झाली सर, चूक झाली, माफ करा सर, माफ करा. जावा जावा त्याला दवाखान्यात घेऊन जावं लवकर. ए बसवा बसवा ए, लवकर. तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवून मला मदत केली. जय भवानी. जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सुंदरे तू एक काम करत जा, तू रोज गडाच्या पायऱ्या चढायला येत जा, म्हणजे तेवढं तुझं पावशेर वजन कमी होईल. आला का फिरून फिरून माझ्या वजनावरच? नाहीतर काय 4 माणसाच्या भाकरी हादाडती आणि म्हशीसारखी पसारती की घोरत घर घुर. हा चांगल्या कामासाठी आलोय ना, चला मग. चल चल. जुनी माणसं एवढा मोठा गडकच काय चढत असतात? मला तर एवढं चढलं तर दम लागला, त्यांना दम नसेल का लागत? अगं महाराजांचं मावळं काय तुझ्यासारखे हाब्रेट खायची का? अगं गावरान मातीतली माणसं होती. 100 किलोचे दगड नुसतं असे सहज उचलायचे. हत्तीसारखं बळ होतं त्यांच्या अंगामध्ये, चित्त्यासारखी चपळता होती. अगं सुंदरे लाखो मावळ्याने स्वराज्यासाठी रक्त सांडलं या. अगं एक वेळेस आजकालची पिढी देवाला देव मानत नाही, पण शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात. वय पोरा, हजारो मावळ्याने रगात सांडलं म्हणूनच हे एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं बघ. कुठला आहे बाबा तुम्ही? हितलाच आहे पोरे. इथंच राहतो आपल्या गडावर. साफसफाई करायची, केर कचरा गोळा करून टाकून द्यायचा. मग आपलं खाली गावात जाऊन कोणी दिलं 2 घास तर खायचं, दिलं तर दिलं, नाहीतर इथं येऊन पडायचं आपलं कोपऱ्यात. का हो बाबा, तुम्हाला पोरं बाळ सांभाळत नाहीत का? कशाची कोण सांभाळतंय? लेकरण बाळण सुनान कमावता होतो त्यावर मग सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं. कमवायचं बंद झाल्या म्हातारपणात दिलंय बाहेर हाकलून.
मग राहतो येऊन इथंच. कशाला असली भंगार अवलाद पैदा केली हो बाबा? असली अवलादी तर सुंदरीच्या पायाखाली चिरडून मारली पाहिजेत. मी काय हत्ती बित्ती आहे का? अगं हत्ती नाही पण छोटा हत्ती आहे ना, छोटा हत्ती. अरे पोरानं ज्याला कोणी नाही त्याला आपलं राज आहे तर चला. होय चला. चले सुंदरे, बघ आजोबा गड चढतात, हा. तुला चढणं व्हाय नाही. होय. अरे तिच्या अरे अरे अरे. काय झालं बाबा? घुसलं रे काहीतरी पायात. दारूच्या बाटलीची काच ज्यायला सता स्वस्तात काढून महागाई सोलेलीच्या अवलाद गडावरून दारू ढोसत्यात आणि बाटल्या पुरून काचा करतात, असं लोकांना त्रास देतात. लाज वाटत नाही का त्यांना? चांगलं लाटणीने मारायलाच पाहिजे त्यांना. चल ग सुंदरे, काचा टाकून देऊ. बाबा तुम्ही दारा जातो परत. चला बाबा. आता कसं जायचं पुढे? हा शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळतून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या बाबा 1 मिनिट पकडाव झेंडा. उठत्या सुट्ट्यातून गडावर रोमांस करायला येतात. थांब ग सुंदरे, चल चल नाही तर. ए काय लावल्या? काय चुम्मा चाटी लावली तुम्ही? तुला काय करायचंय? आम्ही चुम्मा चाटे करू नाही तर काय करू? गड काय तुझ्या बापाचं आहे? ए सगळ्यांचा बाप एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे महाराजांनी यासाठी गड किल्ले बांधून ठेवलेत का? अरे उठायचं सुटायचं गडावरती यायचं. रोमॅन्स करायला गड पाहिजे तुम्हाला, दारू डोसायला गड पाहिजेत, फुकायला सुद्धा गड पाहिजेत. अरे लाजा बाळगाऱ्या थोड्या लाजा. गडाचं पावित्र्य राखा. जर तुम्हाला गडावर यायचंच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायला या, गडाचा इतिहास जाणून घ्यायला या. या स्वराज्यासाठी कितीतरी मावळ्याने स्वतःचं रक्त सांडलंय. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, धनाजी, संताजी अशा कितीतरी मावळ्यांनी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, भगव्यासाठी स्वतःचं रक्त सांडलंय. अरे स्वतःच्या बायका पोरांचा सुद्धा विचार केला नाही रे. आणि तुम्ही लोक असले फालतू धंदे करण्यासाठी इथे येता? लाजा वाटत नाही तुम्हाला? दादा माफ करा मला, यानंतर नाही होणार चूक पुन्हा. माफ करा आम्हाला. चला निघा इथून. ए चल की लवकर निघ ना. तुला काय वरात लावू का? भावा जय शिवराय. जय शिवराय. बघ सुंदरे, किती आयटीत फडकतोय आपला भगवा. अगं कितीतरी परकी आणि स्वराज्यावरती आक्रमण केले. उदयभान तर तानाजी मालुसऱ्यांना म्हणला होता. अशी किती आली आणि किती गेली, पण आपला भगवा बघ फडकतच राहिलाय आणि असाच फडकत राहणार. जय भवानी. जय शिवाजी.